नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज झालेल्या पोलीस आयुक्तालय पुणे शहर पोलीस भरती 2024-25च्या लेखी परीक्षेतील आपण या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि त्यांचे अचूक उत्तर पाहणार आहोत. तर पहा, आधी आपण सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्न पाहू. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? तर या प्रश्नाचे उत्तर होते एंटेरोक्रोनिन यकृत. तर मित्रांनो, एंटेरोक्रिनिन हे संप्रेरक यकृतातून नव्हे तर आतड्यातून स्त्रवते. बाकी सर्व जोड्या बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर नाही? तर या प्रश्नाचे उत्तर होते पर्याय क्रमांक डी, हाडांचा लायपोमा. कारण मित्रांनो, लायपोमा हा चरबीचा म्हणजेच कर्करोग किंवा गाठ आहे, हाडांचा नाही. हाडांच्या कर्करोगाला ऑस्टिओसार्कोमा म्हणतात. लक्षात ठेवा, ऑस्टिओसार्कोमा. प्रश्न क्रमांक 3, भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहराला जोडणार आहे? हे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर आधी घेतले होते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी, मुंबई अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? इथे मूळ खडक आणि रूपांतरित खडक यांच्या जोड्या आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बेसॉल्ट संगमरवर. कारण की मित्रांनो, बेसॉल्ट खडकाचे रूपांतर ॲम्फिबोलाइट किंवा हॉर्नब्लेड सिस्टमध्ये होते. संगमरवर हा चुनखडाचा रूपांतरित खडक आहे. प्रश्न 5, महाराष्ट्र पोलीसचे सर्वोच्च पद कोणते आहे? तर उत्तर होते पर्याय क्रमांक 3, DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 6, ANTF चे फुल फॉर्म काय आहे? तर उत्तर होते पर्याय क्रमांक बी, अँटी नार्कोटिक टास्क फोर्स. प्रश्न क्रमांक 7, भारताचे पहिले इलेक्ट्रॉनिक्स रॉकेटचे नाव काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, वायुपुत्र. कारण स्पेस किड्स इंडिया या संस्थेने नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे पहिले प्रदूषणमुक्त आणि विजेवर चालणारे वायुपुत्र हे रॉकेट विकसित केले. प्रश्न क्रमांक 8, सांख्यिकी शास्त्र स्टॅटिस्टिक्सचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सर रोनाल्ड एल्मर फिशर. प्रश्न क्रमांक 9, नवाबांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? खूप वेळा विचारला जातो प्रश्न. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लखनौ. 10व्या प्रश्नाचे उत्तर सध्या माझ्याजवळ क्लिअर नाही आहे. प्रश्नाचे उत्तर क्लिअर झाले की तुम्हाला मी कमेंटमध्ये पिन करून देणार. प्रश्न क्रमांक 11, भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली आहे? तर सर्वांना उत्तर माहीत असेल, 3 वेळा. कधी कधी तर 2007 मध्ये, 2024 मध्ये आणि 2026 मध्ये. प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेत्यांचे नाव काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्री रवींद्रनाथ टागोर. कधी मिळाला होता? 1913 मध्ये. आणि कशात? साहित्यामध्ये. खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न, इस्रोचे फुल फॉर्म काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 14, सध्या खालील देशांमध्ये युद्ध सुरू आहे. सर्वांना माहीत आहे, अमेरिका, इराण, इस्रायल, इराण, रूस, युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. याचा अर्थ उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर नाही? तर जुने नाव नवीन नाव आहे. तर अहमदनगरचे अहिल्यानगर झाले आहे, राजभवनचे सेवातीर्थ झाले आहे, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले आहे, पण केरळचे केरळम सध्या प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिल्वर पापलेट. तर महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये याला राज्य मासा घोषित केले आहे. महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो? हा प्रश्न कोणाचा चुकला नसेलच. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 18, विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? आणि पहिलंच ऑप्शन होते ब्लॅक, तर नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑरेंज.
प्रश्न क्रमांक 19, नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 जुलै 2024. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम. नंतर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उत्तर आहे पंतप्रधान. पंचवार्षिक योजना संपली की आपला सर्वात पहिला पॉईंट असतो तो म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्ष. 21व्या क्रमांकाचे उत्तर कमेंटमध्ये सांगा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोणत्या देशाचा होता? PYQ तुम्ही वाचले असेल तर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 22, पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 21 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भातसा. प्रश्न क्रमांक 24, ChatGPT या प्रणालीमध्ये GPTचा फुल फॉर्म काय आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जनरेटिव्ह प्रेटेंट ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 25, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे कशाविरुद्ध आवाज उठविला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, धार्मिक गुलामगिरी. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि होणारी पिळवणूक आणि अंधश्रद्धा यासारख्या धार्मिक गुलामगिरीतून सामान्य माणसाला मुक्त करणे याकरिता आवाज उठवण्यात आला होता. आता पाहू आपण मराठी व्याकरण. प्रश्न क्रमांक 76, पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इडली. कारण की देवनागरी, मोडी आणि रोमन हे सर्व काय आहेत तर लिपी. प्रश्न क्रमांक 77, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डावीकडून उजवीकडे. प्रश्न क्रमांक 78, मराठी भाषेचे लेखन रिकामी जागा या लिपीत करतात? तर सर्वांना उत्तर माहीत असेल, देवनागरी लिपी. प्रश्न क्रमांक 79, शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अक्षर रूप. प्रश्न क्रमांक 80, य, र, ल, व हे रिकामी जागा आहेत? तर सर्वांना माहीत असेल, पर्याय क्रमांक 1, अर्धस्वर. प्रश्न क्रमांक 81, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक डी आहे अति, अधिक, अंत. विलंटी, ऱ्हस्व. प्रश्न क्रमांक 82, भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर पर्याय पाहूनच उत्तर निघते. पर्याय क्रमांक 2, नवल, नवली. तर नवल हा भाववाचक नाम आहे, तर नवलचे काय होते? नवलाई. प्रश्न क्रमांक 82, अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजन या दोघांचे गुणधर्म असतात आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. कठोर वर्णामध्ये होतो का? नाही. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 84, चाकर या शब्दातील चा या अक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 85, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 1, संयुक्त व्यंजन. प्रश्न क्रमांक 86, संधी करा, वृक्ष अधिक औदार्य. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वृक्षौदार्य. प्रश्न क्रमांक 87, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. प्रश्न क्रमांक 88, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संबोधन, जी हाक मारण्यासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 89, गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सर्व रस्ते. कारण की बाकी सर्व साकल्यवाचक संख्या विशेषण आहेत व सर्व हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. पुढील प्रश्नांचा योग्य उत्तराचा क्रमांक निवडा. तर उत्तर आहे विधाने सर्व बरोबर आहे. क्रियापद अर्थपूर्ण करतात. क्रियापदातील मूळ धातू, मूळ शब्द धातू असतो आणि सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. प्रश्न क्रमांक 91, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला रिकामी जागा म्हणतात. तर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1, स्वार्थी क्रियापद. प्रश्न क्रमांक 92, पुढील केवलप्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी,
संमतीदर्शक, कारण अगे, अरे, अहो हे संबोधदर्शक आहेत. प्रश्न क्रमांक 93, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण रिकामी जागाचे कार्य करते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आधारपूरक. प्रश्न क्रमांक 94, कोणता शब्द अरेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? खूप सारे विद्यार्थी शेवटचा नाही शब्द न वाचता उत्तर क्लिक करतात. तर उत्तर आहे बैल. प्रश्न क्रमांक 95, वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आनंद गगनात मावेनासा होणे. तर हे उत्तर आहे का? नाही. डी सुद्धा आनंद दाखवतो. नंतर आभाळ ठेंगणे होणे हे सुद्धा आनंद दाखवते आणि आनंदाला पारावर न उरणे हे सुद्धा आनंद दाखवते. मात्र सी हा पर्याय, आकाशाला गवसणी घालणे, हे अशक्य गोष्ट साध्य करून पाहणे याचा असा अर्थ होतो. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 96, खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. शब्द आहे कर्दनकाळ. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्रूर व उग्र व्यक्ती. प्रश्न क्रमांक 97, देवघर शब्दाचे लिंग ओळखा. तर आपण म्हणणार ते देवघर, म्हणजेच पर्याय क्रमांक बी, नपुसकलिंग. प्रश्न क्रमांक 98, गुरु या शब्दाचे अनेकवचन ओळखा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुरु. गुरु या उकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन गुरुज होते. प्रश्न क्रमांक 99, पुढील शब्दास जोड शब्द सांगा. भाकर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुकडा. आपण नेहमी भाकर तुकडा असा जोड शब्द वापरतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रखर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सौम्य. येथे पहा साम्य दिलेलं आहे आणि घाईघाईत आपण हे सुद्धा क्लिक करू शकतो. तो उत्तर आहे सौम्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी के आणि मराठी व्याकरण पाहिलेले आहे. तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा आणि राहिलेला गणित आणि बुद्धिमत्तेचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.